अमरावती लोकसभेवरून राणा विरुद्ध अडसूळ असा वाद पुन्हा एकदा बघायला मिळतोय। राजकारण सोडू पण नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही, शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळांचा राणांवरती निशाणा बघायला मिळतोय। अमरावतीची जागा शिवसेनेचीच आहे, भाजपाची नाही, आनंदराव अडसूळांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर अडसूळ आमचा प्रचार करणार, रवी राणांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। लोक प्रेमाने हसत होते, पण नेते माझी गंमत करत होते, माझी खिल्ली उडवत होते मंचावर बसून। या बाईला म्हणते सारखं मराठी बोलता येत नाही, ही काय खासदार होईल म्हणे। मी रवीजींना विचारलं की नेते असे हसतात, मी काय करू म्हणे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं संघर्ष करा, आणि हेच तुझ्या संघर्षाची सुरुवात इथूनच आहे, आणि हेच संघर्षात तू जर खरी उतरली ते येणारा भविष्य तुला कोणीच थांबू शकत नाही। ते लोक हसत गेले, मी शिकत गेली। ते लोक हसत गेले, मी शिकत गेली। ते अजूनही हसत आहे। मी 5 वर्ष खासदारकीचे पूर्ण केले आणि दुसरी खासदारकीचे टर्मला या मैदानामध्ये उतरली आहे। प्रहारचे बच्चूभाऊ कडू, राजकुमारजी पटेल 2 आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले, कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार असू नये। त्याचप्रमाणे आमचा विरोध तर त्या ठिकाणी आपण पाहिला, आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागतायत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत। आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी, मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको आहेत। मला माहिती आहे त्यांची सवय काय आहे, की वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे। जे आहे, जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो। त्यांच्यासारख्या हे होईल, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ह्या गोष्टी आम्ही नाही करत। एक म्हण आहे की नंगे से खुदा भी डरता है, त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी। आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे, BJPची जागा नव्हती, ती BJPत समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार। असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची, तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयाती तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करते।